पक्षामध्ये काम करणाऱ्यासाठी पक्ष अरे बंद कर मला यार सगळ्यांचं मी तर माझ्या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. हुतात्मा बहिर्जी यांची पुण्यतिथी आहे, त्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही वर्षांच्या जिल्हा जातो. हा एक अभयभूत कार्यक्रम या माध्यमातून की पीडित महिलांना अत्याचारित महिलेला किंवा ज्यांना खऱ्या असताना गरज आहे मदतीचा विकास आजारात सामने निर्णय घेतला त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला आपण एकेकाळी एकमेकांना जातेवर राज्य होतो, त्यावेळेला सुद्धा एकमेकांना पेपरामध्ये आलो होतो. त्यानंतर वेगवेगळे विभागाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली. त्यावेळेला आलो आणि 14 ते 18 या कालावधीमध्ये मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो. त्याला समज महाराष्ट्र 4 वेळा मी खासदार करण्याचे काम 4 वेळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना अनेक दादा होते, अन्य काही सरकारी होते. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे सुद्धा पक्षाच्या सदस्यतेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या कालावधीमध्ये फिरत होते. त्याला सुद्धा आवाज मुले आता या समाजवादाचं निमित्ताने ठिकाणी केलं. शेवटी पक्षाची एकत्रित ताकद अधिक असताना मजबूत करायचे असते. त्या काळामध्ये वाडी वस्तीमध्ये गोंधळामध्ये काम करत कार्यकर्ता त्याला पक्ष म्हणून आम्ही काय देतो असा विश्वास त्याच्या मनामध्ये अधिक निर्माण करत असते. अशा पैसा समाजवादाच्या पाठीमागे आपण जाऊ आणि थेटपणाने कार्यालयाचे कार्यकर्त्यांना सहभाग असतो. अलीकडे आपण धनंजय मुंडेमध्ये आलो, सगळे नेतेमध्ये या ठिकाणी बसले. लोकसभेची निवडणूक राज्यामध्ये किती माणसं वेळेत होती ते मी पाहिलं. 14 ते 18 आपण सत्तेमध्ये होतो, त्यावेळेला सुद्धा प्रेसिडेंट यांचे मी पाहिलं. आता अलीकडे सत्ता आल्यानंतर जरा दिवसाकडे जरा समानच आहे. त्याच पद्धतीनं भाषणाची मांडणी करण्या इतपत अंतिम मी बरा झालो नाही. पण आज हिंगोलीत आल्यानंतर एक गोष्ट आठवते. आणि ती आठवत असताना कदाचित आपल्याकडे अनेक जणांनी आम्हाला आपले मागले असतील, पण मी मात्र इथं सर्वाधिक प्रस्तुत करते. पदाधिकारी आले, मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण की शेवटचा मिनिट घेणार. जसं विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणूक तुम्ही सर्वांनी आतोनात कष्ट घेतले आणि त्या कष्टातून राजभाई आमदार झाले. इथून पुढे येणाऱ्या निवडणुका या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत, नगरपालिका नगरपंचायतीच्या आहेत. आज आदरणीय अध्यक्ष साहेब इथं एवढीच एक गोष्ट सांगायला आले की जसं तुम्ही आमदार आणि खासदार निवडून आणण्यासाठी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहिलात आणि विजय दिला, तसंच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आपल्याही पाठीमागे पक्षाच्या
पाठीमागं उभं राहू हे वचन देण्यासाठी आज या ठिकाणी आलो. ते वचन मी माझ्या वतीनं देतो. तर सांगतो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राज्य.